नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की PM किसान योजनेचा 20वा हप्ता तुमचा हप्ता नको असेल किंवा तुमची योजनाही नको असेल तर अशा प्रकारची मानसिक स्थिती सध्या शेतकऱ्यांची झालेली आहे. मोठ्या प्रमाणात विलंब हा 20वा हप्ता वितरित करण्यासाठी झालेला आहे. यांच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये साहजिकच मोठ्या प्रमाणात रोष निर्माण होत आहे. रोष कमी करण्यासाठी काय किंवा शेतकऱ्याला किंवा वैताग कमी झाला आहे म्हणजेच की काय म्हणून मोठे जे काही न्यूज चॅनल आहे त्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आणखीन त्यांच्या भर पडली जात आहे की तुम्हाला PM किसान योजनेचा 20वा हप्ता ही 6 कामं करावी लागणार आहे म्हणजेच की 9 कामं करावी लागणार आहे, 10 कामं करावी लागणार आहे. यांच्या काही म्हणजेच की व्हिडिओ चॅनल आहे तुम्हाला OTPच्या माध्यमातून KYC करायची आहे. OTPच्या माध्यमातून KYC बंद करून त्यांच्या महिने वर्ष झालं तरी सांगताय. OTPनं KYC अशा प्रकारची करा. तुम्हाला हे सगळे चॅनल वैतागून शेतकऱ्यांना पाहिजे तो म्हणजे फक्त आपला 20वा हप्ता. खात्यांमध्ये कधी येणार आहे याची तारीख जाहीर झालेली नाही आहे. हप्ता खात्यात येणार आहे की हेही माहीत नाही. हे सर्व सोडून हे काम करा म्हणजेच की तुमच्या खात्यात तपासा, तुमच्या खात्यांची दुरुस्ती करा, तुमची ही KYC करा, तुमची ती KYC करा, तुमचं लँड सीडिंग तपासा, हे ते सीडिंग तपासा. अशी 9 कामं, अशी 6 कामं, हे 20 कामं करा. तुम्ही हप्त्यासाठी पात्र होणार आहात. शेतकरी सहजिकच वैतागून गेलेले आहेत. 13 किंवा 14 तारखेला उद्या किंवा परवा म्हणजेच की समजा आज किंवा उद्या ह्यांची हप्त्याची तारीख जाहीर होणं शक्य नाही, परंतु साधारणपणे 14 तारखेला याची तारीख जाहीर होणार आहे असं सांगितलं जात आहे. 18 तारखेला याचा हप्ता येणार आहे असंही सांगितलं जात आहे. अधिकृत वेबसाईट अद्यापही आलेला नाही, परंतु शक्यता आहेत की 18 तारखेला हप्ता येणार च्या संदर्भातील आहेत. ती अपडेट आल्यानंतर आपण नक्की माझ्या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत. हे सर्व भीती घात बसल्यामुळे मग बऱ्याच जणांना वाटतं की अरे खरं माझा हप्ता येणार आहे की नाही, तो हप्ता येणार आहे की नाही. काही जणांची OTP म्हणजेच की KYC केलेली KYC करायला धावपळ करताय. परत CSC सेंटरवरती जा, इकडे तिकडे जा, बँकेत जाऊन खातं तपासा, बँकेला मोबाईल नंबर लिंक आहे की नाही ते तपासा. सगळं असताना मग माझा हप्ता येणार की नाही हे देखील प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडलेले असतात. 2 मिनिटांमध्ये आपल्या घरी बसून तपासा. आपल्या जर तुमच्या FT मध्ये जनरेट झालेला नसेल की RFT साईन झालेला नसेल तर त्यांच्यामध्ये रक्कम दाखवत असेल तर तुमचा डेफिनेटली तुमच्या खात्यांमध्ये हा हप्ता येणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला काही असं दिसलं की ज्यामध्ये तुमचा FT जनरेट झालेला नाही व बँकेकडून काही त्यांच्यामध्ये कारण दाखवलेलं आहे मात्र हप्ता तुम्हाला येणार नाही. आता त्यांच्या म्हणजेच की यांच्यासाठी 3 पद्धती आहे. जी पद्धत आहे ती PM किसानच्या पोर्टलवरती तपासण्यासाठी पद्धतच्या माध्यमातून अचूक मिळत नाही. म्हणजेच की प्रत्येकाला त्यांच्यामध्ये एकच कॉमन माहिती दिली जाते की कधी कधी सर्व माहिती व्यवस्थित असताना सुद्धा हप्ता येत नाही व तुम्हाला हा हप्त्याची तारीख जशी पण जाहीर होणार तशी माझ्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येणारच आहे. धन्यवाद.